जय माता दी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे कारण आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल जी बुद्धी, संवाद कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात मोठं यश मिळवते. मिथुन राशी. नवरात्रीत घटस्थापना होताच देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद या राशीवर वर्षणार आहे आणि या आशीर्वादामुळे काही अशा घटना घडतील की ज्या ऐकून तुम्हाला स्वतःच्या कानांवर विश्वास बसणार नाही. होय मित्रांनो, 1, 2 नव्हे तर 9 मोठ्या घटना तुमच्या जीवनात येणार आहेत. कधी आर्थिक प्रगती, कधी करिअरची भरारी, तर कधी कौटुंबिक सुखशांती. आणि हे सर्व एकाच वेळी. पण त्याआधी तुमच्यासाठी एक छोटं पण महत्त्वाचं काम. व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण श्रद्धेनं घेतलेलं नाव नेहमीच चमत्कार घडवतं. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या जीवनात घडणाऱ्या या 9 अद्भुत घटनांचा प्रवास. घटना 1. आर्थिक प्रगती. मित्रांनो, नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या आयुष्यात सर्वात आधी जी मोठी घटना घडणार आहे ती म्हणजे आर्थिक प्रगती. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळतील. बँक व्यवहार, जुने प्रॉपर्टीचे वाद किंवा उधारीचे पैसे हे सगळं हळूहळू सुटायला लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळेल, तर नोकरीत असलेल्यांना पदोन्नती किंवा बोनसची गोड बातमी मिळू शकते. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा सोन्या चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांनाही अचानक नफा होण्याची शक्यता आहे. पण हो, देवीच्या आशीर्वादाने पैसा आला की त्याचा योग्य वापर करणं फार महत्त्वाचं आहे. फाजील खर्च टाळा, बचतीकडे लक्ष द्या आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. कारण लक्षात ठेवा, हे आर्थिक प्रगती ही केवळ आनंदाची नाही तर जबाबदारीचीही सुरुवात आहे. आणि योग्य उपयोग केल्यास हाच पैसा तुमचं भवितव्य उज्ज्वल करणार आहे. श्री स्वामी समर्थ. घटना 2. करिअरमध्ये नवी संधी. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांसाठी या नवरात्रीत आणखी एक मोठा बदल घडणार आहे. तो म्हणजे करिअरमध्ये नवी संधी. ज्यांनी बराच काळ मेहनत केली, स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडले, त्यांच्यासाठी आता दारं खुली होणार आहेत. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती, जबाबदारीत वाढ किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य ठिकाणी कॉल येऊ शकतो, तर व्यवसाय करणाऱ्यांना मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं नाव आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढेल. हा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, संधी हाताशी येईल, पण तिचा उपयोग फक्त त्याच व्यक्तीला होईल जी वेळेचं महत्त्व ओळखेल आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकेल. देवीची कृपा आहे, त्यामुळे मागे हटू नका, कारण हीच संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. घटना 3. कौटुंबिक ऐक्य. मित्रांनो, आयुष्यात पैसा, करिअर महत्त्वाचं असतं, पण खरी शांती तेव्हा मिळते जेव्हा घरात ऐक्य, प्रेम आणि समाधान असतं. नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या घरात देवीची कृपा विशेष दिसून येईल, ज्यामुळे आतापर्यंत चाललेले वादविवाद, गैरसमज किंवा तणाव हळूहळू दूर होतील. भाऊ-बहिणी, पती-पत्नी किंवा आई-वडील आणि मुलांमधील नात्यांमध्ये उबदारपणा आणि प्रेमाची नवी सुरुवात होईल. कुटुंबात एकोप्याची भावना वाढेल आणि घरात सुख-शांतीचे वातावरण निर्माण होईल. ज्यांच्या घरात बराच काळ मतभेदामुळे थंडपणा आला होता, त्यांना आता पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळेल. देवीच्या कृपेने कौटुंबिक बंध जुळतील आणि घर हे खऱ्या अर्थाने मंदिरासारखं वाटेल. लक्षात ठेवा, जेव्हा घरात शांती असते तेव्हाच खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती घडते. घटना 4. आरोग्यात सुधारणा. मित्रांनो, आयुष्यातली खरी संपत्ती म्हणजे पैसा नव्हे, तर आरोग्य. नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडताना दिसतील. ज्यांना बराच काळ आजारपण, थकवा किंवा मानसिक तणाव जाणवत होता, त्यांना आता आराम मिळेल. औषधोपचार योग्य ठरतील, नवी ऊर्जा आणि ताजेपणा जाणवेल. निरोगी जीवनासाठी हा काळ उत्तम आहे. योगा, प्राणायाम, ध्यान यांचा लाभ घेण्याची संधी आहे आणि देवीची कृपा असल्याने शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहील. पण एक सल्ला, नवीन संधींमुळे कामाचा ताण वाढेल, त्यामुळे नियमित झोप,
योग्य आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. कारण लक्षात ठेवा, निरोगी शरीर हेच यशाचं खरं शस्त्र आहे. मन मिथुनसाठी कौटुंबिक सुखशांती आणि घटना 5. प्रेमसंबंधात आनंद. मित्रांनो, जीवनात पैसा, करिअर आणि आरोग्य जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं आहे प्रेम आणि नातेसंबंध. नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमसंबंधात नवा प्रकाश येईल. ज्यांच्या नात्यात तणाव, दुरावा किंवा गैरसमज होता, त्यांचं नातं पुन्हा जुळून येईल. ज्यांच्या जीवनात जोडीदार नाही, त्यांना या काळात नव्या ओळखी होतील. कदाचित तीच ओळख भविष्यात जीवनसाथी ठरेल. विवाहित लोकांना नात्यातील गोडवा आणि जवळीक पुन्हा अनुभवता येईल. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळेल. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी वाढेल. देवीची कृपा असल्याने प्रेमाच्या नात्यांमध्ये विश्वास, आपुलकी आणि स्थैर्य येईल. लक्षात ठेवा, प्रेम हेच तुमचं खरं बलस्थान आहे. घटना 6. प्रवास व नवीन अनुभव. मित्रांनो, नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या जीवनात एक अत्यंत आनंददायी घटना म्हणजे प्रवास योग. हा प्रवास धार्मिक, वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणास्तव होऊ शकतो. धार्मिक प्रवासामुळे मनाला शांती, आध्यात्मिक उन्नती आणि ऊर्जा मिळेल. व्यावसायिक प्रवासामुळे नवीन संपर्क, नेटवर्किंग आणि महत्त्वाचे करार साधता येतील. कुटुंबासोबतचा प्रवास किंवा छोट्या भेटीही नात्यांना अधिक घट्ट करतील. प्रवासादरम्यान मिळणारे अनुभव तुमच्या दृष्टिकोनात नवा प्रकाश आणतील. आयुष्य अधिक सकारात्मक वाटेल. मित्रांनो, या प्रवास योगाचा पूर्ण फायदा घ्या आणि प्रत्येक क्षण आनंदानं अनुभवा. कारण जीवनात नव्या अनुभवांमुळेच मानसिक स्थैर्य आणि समृद्धी वाढते. घटना 7. आध्यात्मिक प्रगती. मित्रांनो, नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या जीवनात आध्यात्मिक उन्नतीची वेळ सुरू होईल. या काळात मन शांत राहील, चिंता कमी होतील आणि देवाचं स्मरण, पूजापाठ, जप आणि ध्यान यामध्ये विशेष आनंद अनुभवता येईल. ज्यांनी आधी साधना केली नाही त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. घरी दीप प्रज्वलित करणे, मंत्रजप किंवा देवीच्या प्रतिमेची पूजा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. धार्मिक प्रवास किंवा साधनेमुळे आत्मविश्वास वाढेल आणि आयुष्यातील अडचणी सहज सोडवता येतील. मनाच्या शांतीमुळे निर्णय घेणे सोपे होईल आणि जीवन अधिक संतुलित होईल. मित्रांनो, आध्यात्मिक प्रगती ही फक्त धार्मिक अनुभव नाही, तर मानसिक स्थैर्य आणि जीवनातील आनंद वाढवणारी शक्ती आहे. देवीच्या आशीर्वादामुळे हा योग तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकेल. घटना 8. प्रवास योग किंवा नवी संधी. मित्रांनो, नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या आयुष्यात येणारी 8वी महत्त्वाची घटना म्हणजे प्रवास योग. या काळात तुम्हाला धार्मिक, वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणास्तव प्रवासाची संधी मिळेल. धार्मिक प्रवासामुळे मन प्रसन्न राहील, आध्यात्मिक उन्नती होईल आणि तणाव कमी होईल. व्यावसायिक प्रवासामुळे नवीन लोकांशी ओळख, नेटवर्किंग आणि महत्त्वाचे करार साधण्याची संधी मिळेल. कुटुंबासोबतचा प्रवास किंवा छोट्या भेटीही नातेसंबंध अधिक घट्ट करतील. प्रवासादरम्यान मिळणारे अनुभव तुमच्या विचारसरणीत नवीन दृष्टिकोन निर्माण करतील. मित्रांनो, या प्रवास योगाचा पूर्ण फायदा घ्या. प्रत्येक क्षण अनुभवून आनंदी व्हा. कारण नव्या अनुभवांमुळेच आयुष्यात सकारात्मक बदल आणि स्थैर्य येते. घटना 9. नवी सुरुवात. मित्रांनो, नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर मिथुन राशीच्या जीवनात येणारी अंतिम पण अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे नवी सुरुवात. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक नवे मार्ग उघडतील. नवीन प्रोजेक्ट्स, नवीन काम, नव्या नात्यांची सुरुवात किंवा नवीन मित्र बनतील. पूर्वीच्या अनुभवांवर आधारित ही नवी सुरुवात तुमच्या यशाचा पाया ठरेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून ही संधी तुमच्या उद्योग किंवा करिअरमध्ये मोठा बदल घडवून आणेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट हाती घेण्याची सुवर्ण संधी आहे. वैयक्तिक आयुष्यातही ही सुरुवात आनंद घेऊन येईल. जुने नाते अधिक दृढ होतील, नव्या नात्यांची गोड सुरुवात होईल आणि जीवनात नवीन उमेद निर्माण होईल. देवीच्या आशीर्वादामुळे ही नवी सुरुवात फळदायी ठरेल. तुम्ही जितका प्रयत्न कराल त्याचे परिणाम लगेच दिसून येतील. मित्रांनो, ही नवी सुरुवात तुमच्या आयुष्यातील संपूर्ण प्रवासाला दिशा देणारी घटना आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका आणि प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा घ्या. नमस्कार. अंतिम संदेश. मिथुन राशीसाठी नवरात्री शुभेच्छा. मित्रांनो, नवरात्रीच्या घटस्थापनेनंतर देवीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात दिसून येईल. ही 9 अद्भुत घटना फक्त शुभेच्छा नाहीत, तर तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणारे, जीवनात बदल घडवणारे योग आहेत. मेहनत करा,
आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक संधी आत्मसात करा. देवीच्या कृपेने तुमचं करिअर, आर्थिक स्थिती, आरोग्य, नातेसंबंध आणि आध्यात्मिक जीवन सर्वत्र सुधारेल. जे मित्रांनी कमेंटमध्ये 3 वेळा लिहिलंय जय श्री स्वामी समर्थ, त्यांच्यावर विशेष आशीर्वाद होईल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक यश देवाच्या कृपेने आणि तुमच्या प्रयत्नांनी मिळतं. मित्रांनो, जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने, सकारात्मक ऊर्जेने आणि भक्तिभावाने जगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून आमच्यासोबत रहा. जय देवी दुर्गा, जय श्री स्वामी समर्थ.